हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहोत वेक्टर चॅप्टर मधील डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे बाळांनो, वेक्टर मधली खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, कन्सेप्ट आहे ही, जी तुम्हाला आलीच पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही 12th ची एक्झाम देत असाल किंवा सीईटी देत असाल, कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट काढता आलाच पाहिजे. ठीक आहे. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, की बाबा दोन वेक्टरचा ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट करणार, त्याच्यानंतर जे तुम्हाला तुमचा रिझल्ट असेल तो एक स्केलर फॉर्म असतो. म्हणजेच काय, की बाबा तुम्हाला फक्त एक नंबर भेटणार. ठीक आहे, त्यालाच काय बोलतात, डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. ह्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं बघा. ए बार डॉट बी बार इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ठीक आहे. आता बघा, याचा अर्थ काय होतो, ज्या वेळेस तुम्हाला कॉस थिटा काढायचा असेल, कॉस थिटा म्हणजेच काय, तुम्ही एक अँगल काढणार दोन व्हेक्टर्स मधला, त्यावेळेस तुम्ही ही टर्म यूज करू शकता, हे डॉट प्रोडक्टचा यूज करू शकता. मी तुम्हाला आता एक्झाम्पलने दाखवतो की नक्की डॉट प्रोडक्ट असतो कसा. ठीक आहे. इथे बघा, इथे काय दिलेलं आहे, इफ ए बार इक्वल्स टू 3 i कॅप प्लस 4 j कॅप मायनस 5 k कॅप, त्याच्यानंतर बी बार इक्वल्स टू 3 i कॅप मायनस 4 j कॅप मायनस 5 k कॅप. ठीक आहे, दोन व्हेक्टर्स दिलेले आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर मला विचारलं फाइंड ए बार डॉट बी बार, डॉट प्रोडक्ट काढायचा. डॉट प्रोडक्टचा आन्सर माझं एक नंबर येणार, एक स्केलर नंबर असणार, त्यामुळे त्याला आपण स्केलर प्रोडक्ट पण म्हणतो. म्हणजे मला काय करायचंय, ए बार, मी अगोदर ए बारला लिहून घेतो इथं, ए बार इक्वल्स टू 3 i कॅप प्लस 4 j कॅप मायनस 5 k कॅप, आणि बी बारला पण लिहून घेतो 3 i कॅप मायनस 4 j कॅप मायनस 5 k कॅप. ठीक आहे. हे काय दोन वेक्टर्स आहेत, आम्हाला काय करायचं आहे, डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये काय करायचं असतं तुम्हाला, जे आय कॅप आणि आय कॅपचे कोइफिशियंट आहेत ना, त्यांचा गुणाकार करा सरळ. म्हणजे 3 × 3, म्हणजेच मी काय लिहितो, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू 3 × 3 काय होतं, 9. ठीक आहे. प्लस 4 × -4, कळतंय का, 4 × 4 16. मला काय करायचे असते, ऍडिशन करायचे असते, पण इथं मायनस साइन असल्यामुळे काय होणार, -16. ठीक आहे. त्याच्यानंतर -5 × -5 25, आणि मला काय करायचे असते इथं पुन्हा ऍडिशन 25. हे आन्सर किती आलं बघा, 25 -16 9, 9 + 9 18. ठीक आहे. म्हणजे माझा ए बार डॉट बी बार काय आला, 18 आला. एक मला स्केलर नंबर भेटला. ठीक आहे बाळांनो, कळालं हे. त्याच्यानंतर मला काय करायचं, अँगल काढायचा ह्यांच्यामधला. आता अँगल कसा काढणार, आपण काय शिकलोय माग, ए बार, सॉरी, आपण काय शिकलोय, ए बार डॉट बी बार काय असतो, ए बार डॉट बी बार इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. मला त्याच्यासाठी मॅग्निट्यूड काढावे लागतील दोघांचे. मग मॅग्निट्यूड कसे काढणार हे आपण ऑलरेडी शिकलोय. कसं काढणार, मी अंडर रूट घेणार अगोदर. अंडर रूट मध्ये प्रत्येक एलिमेंटच्या कोइफिशियंट आय जे के ह्यांच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर करणार. म्हणजे 3 चा स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस -4 आपलं +4 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा हे किती होणार अंडर रूट मध्ये, 3 स्क्वेअर 9 प्लस 16 प्लस 25 इक्वल्स टू अंडर रूट 50. ठीक आहे. सिमिलरली बी बार किती येणार अंडर रूट मध्ये, पुन्हा 3 चा स्क्वेअर 9 प्लस -4 चा स्क्वेअर 16च असणार, प्लस -5 चा स्क्वेअर पण 25 पॉझिटिव्ह नंबर असणार. म्हणजे ह्याचं पण आन्सर काय आलं माझं, अंडर रूट 50. ठीक आहे बाळांनो. आता मला ए बार डॉट बी बार भेटलाय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार काढलं, मॅग्निट्यूड ऑफ बी बार काढलं. मला कॉस थिटा भेटेल का, भेटेल. कसा, हे बघा, ए बार डॉट बी बार अपॉन मध्ये ह्या दोन गोष्टी मी इकडे घेऊन येतो. म्हणजेच काय झालं, ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल्स टू कॉस थिटा. ठीक आहे. ए बार डॉट बी बार काय आहे माझ्याकडे, 18, मी ते लिहिलं, म्हणजेच कॉस थिटा इक्वल्स टू 18 डिवाइड मध्ये मॅग्निट्यूड ऑफ ए बार √50, मॅग्निट्यूड ऑफ बी बार √50, म्हणजे हे येणार √50 इंटू √50. हे आन्सर काय आलं माझं, 18 अपॉन √50 इंटू √50 50. ठीक आहे. देअरफॉर थिटा इक्वल्स टू कॉस इनवर्स 18 अपॉन 50. ठीक आहे बाळांनो, कळाला डॉट प्रोडक्ट कसा करायचा, आपण काय यूज करतो डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. पुढचा प्रोडक्ट आहे आपला क्रॉस प्रोडक्ट किंवा
त्याला आपण म्हणतो व्हेक्टर प्रोडक्ट होता. का? कारण की ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट करणार ना, त्यावेळेस तुम्हाला जो रिझल्ट भेटेल, तो तुमचा एक व्हेक्टर फॉर्म असतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला I, J, K असतो. तर बघा, डॉट प्रोडक्टसाठी आपण काय केलं? डॉट प्रोडक्ट काढताना सरळ आयचे जे कोइफिशियंट आहेत 3 × 3 मल्टिप्लाय केलं. जेचे मल्टिप्लाय केले. केचे मल्टिप्लाय केले. सिमिलरली तुम्हाला जेव्हा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असतो ना, त्यावेळेस एका नवीन पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. कसं मी तुम्हाला समजवतो. बघा, तुम्हाला इथे आहे ना आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. 11वी मध्ये तुम्ही शिकला असाल डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा. जर तुम्हाला डिटर्मिनंट येत नसेल तर अगोदर शिका. डिटर्मिनंट बघा कसा सॉल्व्ह करायचा. तरी मी सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये. पुढे बघा. आता बघा, मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन देतो. ठीक आहे. की बाबा मला काय करायचं, ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे. ठीक आहे. म्हणजे असा प्रोडक्ट काढायचा ज्याचा माझा रिझल्टंट काय असणार आहे, तो एक व्हेक्टर फॉर्म असणार आहे. तो कसा काढायचा? ह्याला लिहिणार पण आपण A बार क्रॉस B बार. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. इक्वल्स टू डिटर्मिनंट तयार होणार. डिटर्मिनंट मध्ये काय करायचं? डिटर्मिनंट तयार करताना वरचा जो रो असेल ना, तिथं लिहायचं I, J, K. ठीक आहे. इथं काय लिहिणार? I, J, K. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार, इथं जे यांचे कोएफिशियंट आहेत ना, म्हणजे आयचा कोएफिशियंट काय? 1 पहिल्यातनं. दुसऱ्यातनं काय? 2. तिकडनं जेचा काय? 1. इकडनं जेचा काय? 4. इकडनं केचा काय? -1. इकडनं केचा काय? 6. आता हा डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व्ह करता येतो का? येतो. आता बघा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करणार? पहिलं काय इथं आय, मग मी तो इथं आय लिहून घेणार. आय लिहिला की आतमध्ये काय राहणार? 1 × 6 6 मायनस 4 × -4 हे झालं +4. ठीक आहे. मायनस जे हे नेहमी लक्षात ठेवायचं. सेकंड टर्म असते ना डिटर्मिनंट मध्ये, ती आपण निगेटिव्ह घेतो. याचाच अर्थ इथं काय येणार? जे जे कॅप. ठीक आहे. म्हणजे काय काय आलं इथनं आता 1 × 6 6 2 × -1 म्हणजे -2 म्हणजे -2 चं झालं +2 प्लस के कॅप. ठीक आहे. आता इथं बघा के कॅप साठी येणार 4 - 2 4 - 2 इक्वल्स टू आता काय आलं बघा 10 आय कॅप. ठीक आहे का? -6 + 2 8 8 जे कॅप प्लस 4 - 2 2 के कॅप. हाच काय आला माझा ए क्रॉस बी बार आला. ठीक आहे बाळांनो. डॉट प्रोडक्ट मध्ये आपण काय करत होतो, की तुम्ही डायरेक्ट जे कोइफिशियंट होते आय जे के चे त्यांचा डायरेक्ट गुणाकार घेत त्यांची ऍडिशन करत होता. तुम्हाला भेटत होता डॉट प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय करायचंय? तुम्हाला एक डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि ज्या पद्धतीनं डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बार इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू बी बार इंटू कॉस थिटा होतं. त्याच पद्धतीनं क्रॉस प्रोडक्ट मध्ये म्हणजेच वेक्टर प्रोडक्ट मध्ये इथं आपण साइन थिटा यूज करतो आणि हा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला मी आता शिकवलं कसा काढायचा. ठीक आहे बाळांनो. आय होप तुम्हाला दोन्ही गोष्टी कळाल्या असतील, ज्या आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या. क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट कसा काढायचा, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स तयार होतात तुमचे. असं तुम्हाला डायरेक्ट विचारत नाही की बाबा ह्याचा क्रॉस प्रोडक्ट विचार किंवा ह्याचा डॉट प्रोडक्ट सांगा. पण ही एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, ही जी तुम्हाला आलीच पाहिजे जर तुम्ही वेक्टर सॉल्व्ह करणार असाल तर. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.